नागपुर के कांटी में सेंधमारी की वारदात का कलमना पुलिस ने पर्दाफाश करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया। कलमना पुलिस ने आरोपियों के पास से चोरी का 10 ग्राम शुद्ध सोना, जिसकी कीमत 1.5 लाख रुपए है, बरामद किया है। वहीं इस मामले में 2 अन्य आरोपी अब भी फरार बताए जा रहे हैं। शिकायतकर्ता के परिवार के आधार पर साथ बाहर जाने का फायदा उठाकर चोरों ने घर में करीब 1,29,829 रुपए का मुद्देमाल चुरा लिया था और वह कलमना पुलिस ने जब्त किया। साथ ही 2 आरोपियों की तलाश जारी है और पुलिस आगे की जांच कर रही है। पोलीस ठाणे कळमना येथे फिर्यादी नामे राहुल महेंद्रभाई भीमजियानी यांच्या रिपोर्टवरून 918/2025 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। नमूद गुन्ह्याच्या तांत्रिक तपासादरम्यान नमूदचा गुन्हा हा मुबारक वकील बाबू शहा व 21 वर्ष राहणार कुंदनलाल गुप्ता नगर पोलीस ठाणे यशोधरा नगर नागपूर, तसेच त्याचा साथीदार नामे निकेश बलराज शाहू वय 25 वर्ष राहणार कुंदनलाल गुप्ता नगर पोलीस ठाणे यशोधरा नगर नागपूर यांनी केल्याचं निष्पन्न झाल्याने आम्ही नमूद दोन्ही आरोपींचा शोध घेत असताना आरोपी नामे मुबारक वकील बाबू शहा हा आम्हाला मिळून आला। त्याला नमूद गुन्ह्याबाबत तसेच गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत व पाहिजे आरोपीबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितलं की नमूद गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमालापैकी त्याच्या हिश्श्याला आलेला मुद्देमाल त्याने त्याचा मित्र नामे सलमान खान राहणार राजीव गांधी नगर यशोधरा नगर नागपूर याच्या मदतीने त्याचा साला नामे फैजान खान वल्द अजीम खान राहणार राजीव गांधी नगर यशोधरा नागपूर याच्या मार्फतीने मध्य प्रदेश या ठिकाणी विकलेला आहे अशा माहितीवरून, तसेच ज्याच्या मदतीने विकला तो फैजान खान वल्द अजीम खान हा त्याच्यासोबत मिळून आल्याने आम्ही त्याला सुद्धा याच्याबाबत विचारपूस केली। त्याने नमूद मुद्देमाल घेतल्याचे कबूल केल्याने आम्ही नमूद दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक केली व अटक करून मान्य न्यायालयातून त्यांचा पिशार प्राप्त केला। पिशार दरम्यान फैजान खान वल्द अजीम खान याच्या सांगण्यावरून त्याचा छिंदवाडा मध्य प्रदेश येथील मित्र नामे कंदीलाल सोनी याच्याकडून त्याने ठेवलेला नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल वितळून बनवलेला 10 ग्राम शुद्ध सोन्याचा रवा 2 पंचासमक्ष जप्त केलेला आहे। यामध्ये आरोपी आहे मुबारक वकील बाबू शहा, ज्याला आपण अटक केलेली आहे। त्याच्यावर यापूर्वी 9 ते 10 घरफोडीचे व चोरीचे गुन्हे दाखल आहेत। तसेच अटक आरोपी फैजान खान वल्द अजीम खान याच्यावर यापूर्वीचे गुन्हे नाही आहेत। तसेच या गुन्ह्यात आणखीन एक पाहिजे आरोपी निकेश बलराज शाहू वय 25 वर्ष राहणार कुंदनलाल गुप्ता नगर यशोधरा नागपूर हा सुद्धा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून तो सध्या नमूद गुन्ह्यात फरार आहे। त्याचा आम्ही शोध घेत आहोत। नमूद गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे कळमनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रवीण काळे सर, पोलीस ठाणे कळमनाचे दुय्यम पोलीस निरीक्षक श्री करीम पठाण साहेब यांच्या मार्गदर्शनात आमच्या टीमने केलेली आहे।